तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका असा सुरूच राहणार आहे। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज नवी मुंबईत सभा असेल। शरद पवारही बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी अंबेजोगाईत सभा घेणार आहेत। त्यानंतर श्रीरामपूरमध्ये ते उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त सभा घेतील। भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारासाठी त्यांची ही सभा होणार आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे उरणमध्ये सभा घेणार आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगरमध्ये आहेत। कोपरगावात ते प्रचार सभा घेणार आहेत। सदाशिव लोखंडेंचा ते प्रचार करणार आहेत। त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पर्वती इथेही त्यांची सभा होणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडनं। योगेश, आता सगळा प्रचाराचा धडाका जो आहे तो शिर्डी मतदारसंघात आपण पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी सगळ्या दिग्गजांचं लक्ष लागलेलं आहे। तर आजचं शिर्डी संदर्भातल्या प्रचारांचं नियोजन नेमकं कसं आहे? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शिर्डीमध्ये आज करमड्या चौथ्या टप्प्यातली ही निवडणूक आता प्रचाराचा धुरळा संपण्याकडे आहे। त्यामुळे सर्व नेत्यांनी आता शिर्डीकडे लक्ष केंद्रित केलंय। यामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोठा फटका जो आहे तो पारंपरिक स्पर्धांना दिल्यामुळे या ठिकाणी रंगत अधिकच वाढलेली आहे। आज या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा या ठिकाणी होते। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची सुद्धा या ठिकाणी सभा होते। सदाशिव लोखंडे, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा सभा कोपरगावमध्ये होते। त्यामुळे या परिसरामध्ये आता प्रचाराची रंगत वाढलेली आहे। एका बाजूला सुजय विखे आणि लंके यांची नगरमध्ये चुरस वाढलेली आहे। संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष आहे। तर दुसऱ्या बाजूला शिर्डीमधलं सुद्धा सर्वच राज्याचं या ठिकाणी लक्ष लागून आलेलं आहे। नक्कीच आज दिवसभरात प्रचाराच्या या सभांमधनं नेमकं काय काय घडतंय याकडे लक्ष तुमचं असेलच। अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।